नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव ईश्वरी दोघेजण जेवायला बसलेले असतात. अर्णव लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ईश्वरीच्या घरी आलेला असतो. त्यामुळे जावई म्हणून त्याचा चांगला पाहुणचार करण्यात येत असतो. इथे आता खूप सारे पदार्थ जेवणामध्ये बनवलेले असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो, काकू तुम्ही तर खूप पदार्थ बनवले, हे इतके पदार्थ मी नाही खाऊ शकणार. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही नाही अर्णव, असं नाही. अहो, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही इशूबरोबर आमच्या घरी आलात. हा तर जावयाचा मान आहे. तुम्हाला तर सगळं जेवण संपवायचं आहे. एकसुद्धा पदार्थ बाकी ठेवायचं नाही आहे तुम्हाला. सगळं जेवण संपवावं लागणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का, ठीक आहे, मी सगळं जेवण संपवेन. पण काकू, मी सिंदूरला सुद्धा कंपल्शन आहे ना, तीसुद्धा सगळं जेवण संपवायला हवं आहे ना. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, हो हो, तीसुद्धा सगळं जेवण संपवणार. तुम्ही दोघेही तुम्हाला जेवढं ताटामध्ये वाढलं आहे सगळं संपवायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नमू म्हणत असते, जीजू पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे सगळे पदार्थ इशूच्या आवडीचे आहेत. त्याच्यामुळे आता तुम्हालासुद्धा ते खावे लागणार आणि तुम्ही आवडीने खाल, मला माहिती आहे. कारण आता आमची इशूच तुम्हाला इतकी आवडली की तुम्ही तिच्याबरोबर लग्न केलं. मग आता तिला आवडणारे पदार्थ तुम्ही आवडीने खाल ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो अगदी बरोबर, मी आवडीनेच खाईन. तेव्हा सुप्रिया म्हणते, बरं चला जेवायला सुरुवात करा. तेव्हा नमू म्हणते, आई अगं लगेच काय जेवायला सुरुवात करा, थांबा थांबा, तुम्ही दोघेजणं थांबा. लग्नानंतर पहिल्यांदा आता एकत्र जेवायला इथे आलाय ना, मग आता एकमेकांना घाससुद्धा भरवा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते, ताई अगं आता हे सगळं कशाला. तेव्हा नमू म्हणते, इशू अगं मग काय झालं, नवीन लग्न झाल्यानंतर असं एकमेकांना घास तर भरवायलाच सांगतात ना. आणि लग्नामध्ये हे सगळं राहून गेले. लग्नानंतर ह्या सगळ्या विधी केल्या जातात. पण आता खा बरं तुम्ही दोघेजणं, एकमेकांच्या हातून एक एक घास तरी खाल्लाच पाहिजे. अगं ही रीत आहे, परंपरा आहे, हो ना गं आई. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो अगदी बरोबर. तेव्हा आत्या म्हणत असते, नमू लग्नानंतरच्या अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या करायच्या राहिल्यात, म्हणून काय आता सगळ्या आत्ताच करून घेणार आहेस का तू. तेव्हा नम्रता गप्पच बसते. तेव्हा सुप्रिया म्हणते, पण मी काय म्हणते जयू आत्या, आता त्या दोघांचं लग्न झालं आहे ना आणि बऱ्याचशा गोष्टी राहिल्या असतील तरीसुद्धा ज्या आपल्या हातात आहेत त्या तरी आपण व्यवस्थित करूया ना. हे बघा अहो, एकमेकांना घास भरवला तर नवरा बायकोच्या नात्यामधलं जे काही अंतर असतं ते जरा मोकळं होतं, बरोबर की नाही, मोकळं होतं त्यांचं नातं. तेव्हा अर्णव म्हणत असतो, काकू खरं सांगू का, तसंही आमच्या दोघांचं नातं मोकळंच आहे. आम्ही दोघे एकमेकांना काही सांगू शकतो आणि काही बोलू शकतो, नाही का मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी इथे गप्पच बसते. तेव्हा नम्रता म्हणते, मग कसली वाट बघताय, चला चला भरवा एकमेकांना घास. जीजू तुम्ही कसली वाट बघताय, अहो भरवा ना तुम्ही इशूला घास. तेव्हा इथे अर्णव लगेचच ईश्वरीला घास भरवायला घेतो. ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते की मला तर तुमच्या हातून घास खायचाच नाही आहे. पण इथे अर्णव आता घास घेतो आणि ईश्वरीला म्हणतो की घे ना, ही रीत आहे ना, मग आपल्याला सगळे रिच्युअल्स पूर्ण तर करायचे आहेत, घे बरं खा, हो की नाही काकू. तेव्हा सुप्रिया म्हणते, अगदी बरोबर, इशू खा गं. तेव्हा अर्णव लगेचच ईश्वरीला घास भरवतो. तेव्हा सुप्रिया म्हणते, अरे वा, आता इशू तू अर्णवला घास भरव, छान गोडाचा घास भरव हो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आई अगं गोडाचा घास नको, त्यांचं डाएट वगैरे असतं ना म्हणून. तेव्हा सुप्रिया म्हणते, बरं बरं ठीक आहे, गोडाचा घास नको, भाजी बरोबर भरव. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो, नाही काही हरकत नाही, आज डाएट वगैरे बाजूला राहिलं तरीसुद्धा चालेल, गोडाचा घास खाईन मी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी वेगळी भाजी असते, त्याचा आता घास इथे अर्णवला भरवते, त्याच्यामध्ये मिरची वगैरे असते. तेव्हा अर्णव तो घास आता खातो तेव्हा त्याला खूपच जास्त तिखट लागतं. ईश्वरी त्याच्याकडे बघून हसते आणि त्याला म्हणत असते की अजून एक घास भरवू का. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको नको, अजून एक घास नको, प्रेमाचा पहिला घास जरा खूप जास्तच गुळापेक्षाही गोड लागला, आता दुसरा घास नको. तेव्हा इथे ईश्वरी त्याच्याकडे बघून हसत असते, कारण तिला माहिती असतं इथे जेवणामध्ये मिरची आलेली आहे. तेव्हा अर्णव सगळ्यात आधी तर पाणी प्यायला सुरुवात करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो,
इथे दोघेही आपापल्या जेवणाला सुरुवात करतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो, खरंच म्हणजे सगळे पदार्थ खूपच छान झालेले आहेत. अर्णव जेवणाचं कौतुकसुद्धा करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि मग इथे दोघेही आपापल्या जेवणाला सुरुवात करतात. जेवत असताना एकमेकांकडे बघतसुद्धा असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या दोघांना असं एकत्र बघून सुप्रिया आणि संजय काका दोघांनासुद्धा खूपच जास्त छान वाटत असतं. कारण तसंही सुप्रियाला आता अर्णवबरोबर लग्न झालं काय, राकेशबरोबर लग्न झालं काय, तिला आपल्या मुलीचं लग्न छान पद्धतीने झालं हे महत्त्वाचं असतं. पण अर्णवबरोबर लग्न झाल्यामुळे सुप्रिया थोडी शांत असते. कारण राकेशबरोबर जेव्हा लग्न ठरलेलं असतं तेव्हा ते घाईघाईने होतं आहे किंवा सगळं व्यवस्थित होईल ना, या गोष्टीची सातत्याने सुप्रियाला भीती वाटत होती. पण आता ती खूपच जास्त निवांत आहे आणि खुश आहे अर्णवबरोबर ईश्वरीचं लग्न झाल्यामुळे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया किचनमध्ये काम करत असते. तेव्हा तिथे ईश्वरी येते आणि म्हणत असते, आई अगं हे सगळं काय चाललंय, अशी का करतेस तू? तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू अगं काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते, आई तू अर्णव सरांबरोबर इतकी नॉर्मल कशी काय वागू शकतेस? तुला माहिती आहे ना, त्यांनी माझ्याबरोबर जबरदस्तीने लग्न केलं आहे आणि तू त्यांना जावयाचा मान देतेस, त्यांचा चांगला इथे पाहुणचार करतेस. आई तू ज्या पद्धतीने त्या माणसाबरोबर इतकी चांगली वागतेस ना, मला ते अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, इशू त्या माणसाला काय बोलतेस तू? अर्णव तुझा आता नवरा आहे, या घरचा खरोखर तो जावई आहे. मग आता जावयाला जावयाचा मान द्यायला नको? आणि हे बघ इशू, अगं अर्णवबरोबर तुझं लग्न झालं आहे आता, तो नवरा आहे तुझा, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मनामध्ये राग ठेवू नकोस. आम्ही ठेवलेला नाही आहे, तूसुद्धा ठेवू नकोस. जे काही घडलं, का घडलं, कशासाठी घडलं याचा विचार करण्यापेक्षा आता जे काही घडलं आहे ते स्वीकारण्यातच तुझं आणि सगळ्यांचं भलं आहे. हे बघ, आम्हीसुद्धा त्याला जावई म्हणून स्वीकारले, तूसुद्धा त्याचा नवरा म्हणून स्वीकार कर. मी आधीसुद्धा तुला तेच सांगितलं होतं आणि आताही तुला तेच सांगेन. तेव्हा इशू म्हणते, आई अगं हे जबरदस्तीचं नातं मी कसं काय स्वीकारू? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, इशू अगं त्याच्या मनामध्ये जर काही नाही आहे तर मग आपण का मनामध्ये काही ठेवायचं? तू बघितलं नाहीस का अर्णव सगळ्यांबरोबर किती चांगला वागतोय, किती चांगला बोलतोय, किती छान पद्धतीने सगळ्यांची विचारपूस करतोय. मग तरीसुद्धा त्याच्याबद्दल मनामध्ये राग ठेवण्याचं कारणच काय? आणि इशू तुला खरंच सांगू का, अर्णव मला पहिल्यापासूनच खूप आवडत होता. अर्णवबरोबरच तुझं लग्न ठरलं असतं तर तर तू त्याच्याबरोबर अशीच वागली असतीस. तेव्हा इशू म्हणते, आई अगं ह्या जर तरच्या गोष्टी आहेत ना गं, तसं घडलेलं तर नाही आहे ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही पण तरीसुद्धा त्याच्याबरोबर लग्न ठरलं असतं तर अशी वागली नसतीस ना. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हे बघ अर्णव मला आधीपासून पसंत होता आणि काय वाईट आहे गं त्याच्यामध्ये? न आवडण्यासारखं त्याच्यामध्ये आहे तरी काय? चांगला दिसायला सुंदर आहे, इतक्या मोठ्या कंपनीचा मालक आहे, इतकी मोठी कंपनी सांभाळतो, चांगली खानदानी आहे, घरामध्ये 4 माणसंसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर एक मुलगा म्हणूनसुद्धा खरंच तो खूप चांगला आहे. मोठ्यांबरोबर कसं बोलायचं, कसं वागायचं त्याला बरोबर येतं. खूपच गुणी मुलगा आहे आणि मला तो आधीपासूनच आवडत होता. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, तुला त्याच्यामध्ये न आवडण्यासारखं काय वाटतंय? मला तरी माहिती नाही. आणि अजून एक गोष्ट सांगू का इशू, बाबांनासुद्धा अर्णववरती विश्वास आहे. बाबासुद्धा अर्णवला घेऊन खूप खुश आहेत, कळतंय तुला? तेव्हा ही गोष्ट आता तूसुद्धा समजून घे आणि अर्णवला मनामध्ये जागा दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव, त्याचबरोबर नम्रता आणि इथे बाबा तिघेजणं आता छान ल्युडो खेळत असतात. तेव्हा नम्रता म्हणत असते, जीजू अहो तुम्हाला इथे 1 7 3 वेळा 6 पडले, खूपच छान, तुम्ही तर ह्या गेमचे खूपच मोठे गेमर आहात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आलेली असते इशू. इशू आल्यानंतर ती म्हणत असते, ताई अगं हे काय सगळं, हे काय तू आता गेम उघडून बसलीस लहान मुलांसारखं? तेव्हा इकडे नमू म्हणत असते, असं काय करतेस इशू, हा गेम काय लहान मुलांनीच खेळायचा असतो का? आम्ही खेळतोय ना तिघेजणं. तेव्हा इकडे आता नम्रता म्हणत असते, आणि बघ ना जीजू किती छान खेळतायत ते. तेव्हा इशू म्हणते, काय जीजू? तेव्हा नम्रता म्हणते, इशू तू गप्प बस, तू काही बोलू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बाबांची डाय आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, नम्रता मगापासून मी माझा डाव आणि काकांचा डाव दोघांचाही खेळतोय ना.
काकांची डायसुद्धा मीच खेळणार. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता काकांचा डाव आणि स्वतःचा एकटाच खेळत असतो. तेव्हा अर्णव विचारत असतो, काका तुमची ही सोंगटी मी चालवू का? तेव्हा इथे काका आपले डोळे मिचकवतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता ती सोंगटी चालवत असतो. तर इथे आता नम्रता खेळते, परत अर्णव खेळतो. अर्णव परत इथे काकांचा डाव खेळतो. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, अर्णव सर तुम्ही चिटिंग करताय. तेव्हा अर्णव म्हणतो, मी काय चिटिंग केली आहे? तेव्हा नम्रता म्हणते, जीजू तुम्ही आहे ना एक घर जास्त चालवलं. तुम्हाला इथे 5 पडले होते, तुम्ही 6 घरं चालवली. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नाही मी चिटिंग केलेलीच नाही आहे. नम्रता म्हणते, नाही जीजू तुम्ही चिटिंग केली, मी स्वतःच्या डोळ्याने बघितले ना. अर्णव म्हणतो, नम्रता अगं मी खरंच सांगतोय, मी का चिटिंग करेन? हवं तर तू काकांना विचार. काका तुम्ही मला सांगा, मी चिटिंग केली आहे का? तेव्हा इथे नम्रता म्हणते, आता बाबा काय म्हणणार? तेव्हा अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे काका तुम्ही मला सांगा, मी चिटिंग केली आहे? मी इथे खोटं बोललो आहे? तेव्हा इथे आता अर्णवला वेगळं काहीतरी बोलायचं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो, बरं बरं ठीक आहे. पहिलं बोट काका मी चिटिंग केली आहे आणि दुसरं बोट मी चिटिंग नाही केली आहे. आता तुम्हाला हे सांगायचं आहे. तेव्हा अर्णव पहिलं बोट करतो आणि म्हणतो, काका सांगा ना मी चिटिंग केली आहे का? आणि आता तो दुसरं बोट दाखवतो आणि म्हणतो, मी चिटिंग नाही केली आहे का? तेव्हा इथे काका डोळे बंद करतात आणि उघडतात. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो, बघितलंस का नम्रता, काका काय म्हणाले? मी चिटिंग नाही केली आहे. त्यांचा विश्वास आहे माझ्यावरती. समजलं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता म्हणत असते, अरे वा, म्हणजे बाबांनी सुद्धा आपल्या जावयाची बाजू घेतलेली आहे. तुम्ही चिटिंग नाही केली असं तुम्हाला सांगितलंय. चला आता काय बाबा जावयाचीच बाजू घेणार, आता मुलींची बाजू का घेतील ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, नाही पण काकांनी खरं तेच सांगितलंय, मी चिटिंग नाहीच केलेली आहे. तेच तर त्यांनी सांगितलं ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काकांनी आता डोळे मिचकवून आपला निर्णय दिलेला असतो. अर्णवला ईश्वरीला हेच सांगायचं असतं की तुझा गैरसमज झाला आहे. मी काहीही केलेलं नाही आहे. मी कसल्याही पद्धतीची चिटिंग किंवा खोटं मी बोललेलोच नाही आहे. अर्णवला इथे खरं तर चिटिंग किंवा खोटं बोलायची काही गरजच नाही आहे. हे खोटं तर फक्त एकच व्यक्ती भरभरून बोलते आणि ती म्हणजे राकेशजी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजणं बसलेले असतात. संध्याकाळ झालेली असते. त्यांची आता परत घरी जाण्याची वेळ झालेली असते. तेव्हा इथे सुप्रिया दोघांचंही औक्षण करते. त्यानंतर अर्णवसाठी जे काही गिफ्ट आणलेलं असतं, म्हणजे इथे आता त्यांना जे काही गिफ्ट द्यायचं असतं तसं अर्णवलाही दिलेलं असतं. तेव्हा अर्णव सुप्रियाच्या पाया पडतो, छान तिचा आशीर्वाद घेतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुप्रिया इकडे इशूकडे जाते, तिचंसुद्धा औक्षण करते आणि तिच्यासाठी त्यांनी जे गिफ्ट घेतलेलं असतं ते गिफ्ट आता सुप्रिया देत असते. ती म्हणत असते, अहो आपण इशूसाठी जे गिफ्ट घेतलं होतं ना ते मी तिला देते हो. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, इशू हे तुझ्यासाठी माझ्याकडून आणि बाबांकडून आमच्या दोघांचा आशीर्वाद. तेव्हा इथे ईश्वरी खूपच जास्त इमोशनल होते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, बरं काकू आता आम्ही निघतो, जायला हवं, उशीर झाला ना. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, काही वाटलं काही लागलं तरी प्लीज तुम्ही मला लगेच फोन करा. अजिबात संकोच करू नका, कसलीही मदत लागू दे, मी लगेच येईन. आणि ते घरसुद्धा तुमचंच आहे, तुमच्या मुलीचंच आहे. तुम्हाला जेव्हा कधी मी सिंदूरची आठवण येईल, तुम्ही कुठलाही संकोच न करता लगेच घरी तिला भेटायला या, ठीक आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव हे सगळं इतकं मनापासून बोलत असतो की ईश्वरीच्या आईवडिलांना ते सगळं ऐकून खूपच जास्त छान वाटतं. ईश्वरीसुद्धा त्याच्याकडे बघायला लागते. म्हणजे इथे ईश्वरीला कळतच नसतं की अर्णव नेमका आहे तरी कसा. तिच्यासमोर राकेशने जी साईड दाखवली तो तसा आहे की इथे आता ईश्वरीला जसं वाटतंय आणि अर्णव जसा वागतोय आणि ती त्याच्याकडे बघते, इतका चांगुलपणा त्याच्यामध्ये भरलेला आहे, हे सुद्धा आता ईश्वरीला कळत नसतं की नेमकी त्याची खरी साईड कुठली चांगली आहे, तो कसा आहे, हे आता खरं तर ईश्वरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता घटस्थापनेची संपूर्ण तयारी सुरू होते. तेव्हा इकडे आता अंजली म्हणत असते, सारिकाताई तुम्ही एक काम करा, तुम्ही आता ही सगळी भांडी आहेत ना
ती जरा घासून ठेवा. उद्या आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत ना, आणि थोडी अजून माती लागेल माती थोडीशी लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी वल्लरी येते आणि म्हणत असते, काय गं अंजली, एकटी तयारी करतेस घटस्थापनेची? अंजली म्हणते, एकटी कुठे, सारिका ताई आहेत ना मदतीला. तेव्हा तिथे आकाश येतो आणि विचारतो, ताई डेकोरेशन कसं झालं आहे? अंजली म्हणते, खूपच छान. तेव्हा आकाश म्हणतो, तू सांगितलेलं सगळं घेऊन आलो आहे, फुलं फळं, अजून तुला काही हवं असेल तर प्लीज सांग आम्हाला. तेव्हा अंजली म्हणते, थँक्यू आकाश, पण आता सगळं काही आणलं आहेस तू, आणि काही असेल तर मी तुला सांगते. तेव्हा त्या ठिकाणी ईश्वरी आलेली असते. ईश्वरी म्हणते, अहो अंजलीताई, तुम्ही इथे घटस्थापनेची सगळी तयारी एकट्या करताय. मला जर माहिती असतं की आपल्या इथे घट बसणार आहेत तर आज मी आईकडे गेलेच नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असते, नाही नाही, तू असतीस ना घरी तरीसुद्धा तुझी मदत आम्ही घेतलीच नसती, कळलं ना? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हा सगळा मान आहे ना, तो घरच्या सुनेला दिला जातो, आणि मी तुला या घरची सून अजून मानतच नाही आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, कळलं ना तुला आई काय म्हणाल्या ते? तू आहे ना, या कार्यक्रमामध्ये अजिबात सहभाग घ्यायचा नाही असं मी म्हणणार नाही. एक भक्त म्हणून तू येऊ शकतेस, पण या घरची सून म्हणून तुला पुढे पुढे करण्याचा काहीही अधिकार नाही आहे, कळलं का? लांब राहायचं, या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं. तेव्हा इथे आता अर्णव येतो आणि सगळेजण शांत झालेले असतात, गप्प झालेले असतात. अर्णव सगळ्यांच्या तोंडाकडे बघतो आणि म्हणत असतो, काय झालं, तुम्ही सगळेजण इतके सिरियस का झालात? तेव्हा वल्लरी म्हणत असते, अर्णव, अरे तुमच्या दोघांचं लग्न झाल्यापासून या घरामध्ये सगळेजण सिरियसच झालेत, माहिती आहे का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला सुद्धा वाईट वाटत असतं. तेव्हा आजी म्हणत असते, हा सगळा मान इथे अंजलीलाच मिळणार. तेव्हा अंजली म्हणते, आजी अगं असं काय करतेस? आता राजशिर्केंची सून नव्हती म्हणून मी मुलगी म्हणून घटस्थापना वगैरे सगळं करत होते, पण अगं आपल्या देवी आईला जोपर्यंत राजशिर्केच्या सुनेने मळवट भरत नाही तोपर्यंत आपली घटस्थापना पूर्ण होतच नाही. मग आता चिंटूचं लग्न झालं आहे, ईश्वरी या घरची सून आहे, राजशिर्केंची सून आहे, मग तिने आता हे सगळं केलं पाहिजे ना, तिने मळवट भरला पाहिजे. हा हक्क अधिकार तिचा आहे आणि मी तो तिला देते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, नाही नाही, मला हा हक्क आणि अधिकार नको आहे, कारण इथे मोठ्यांची मनं दुखावून देवी याचा आशीर्वाद मला मिळणार नाही आहे, आणि जर आजींची इच्छा नसेल तर मला हा मान नको, मी नाही स्वीकारणार हा मान. तेव्हा अंजली म्हणते, आता काय बोलायचं या सगळ्यामध्ये? ही प्रथा माझ्या आईने चालू केली होती आणि तिचीच इच्छा होती की इथे राजशिर्केच्या सुनेने नंतरला ही सगळी जबाबदारी आपल्या हातामध्ये घ्यावी, आणि आता तूच नाही म्हणतेस. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अरे वा, म्हणजे आता या घरामध्ये चालीरीती परंपरा सगळ्या काही धाब्यावरती बसवायच्या का? सात्विका ताईने चालू केलेली ही परंपरा आणि प्रथा आता या घरची सूनच नाकारते, म्हणजे काय म्हणायचं? सगळं चांगलंच चाललंय असंच म्हणायला हवं, नाही का? म्हणजे सात्विका ताईने सुरू केलेली ही प्रथा आता बंदच करायला हवी, हो ना? तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते, मला हे पटत नाही आहे. या घरची सून म्हणून हे सगळे हक्क अधिकार आता ईश्वरीकडे मला द्यायला हवेत. या घरची मी मुलगी आहे, सून नाही. त्याच्यामुळे आत्तापर्यंत सून नव्हती म्हणून मी सगळं केलं ना, मग आता चिंटूची बायको या घरामध्ये आली आहे, मग आता हे सगळं तिनेच केलं पाहिजे आजी, असं मला वाटतं. तेव्हा आजी म्हणते, मी एकदा सांगितलं ना, या घरातले हक्क अधिकार मी त्या मुलीला दिलेले नाही आहेत म्हणून, नाही म्हणजे नाही. आता मला याच्यावरती काहीही बोलायचं नाही आहे. आणि सात्विकाची अशी इच्छा होती, इथे अर्णवचं ज्या मुलीबरोबर लग्न होईल तिने ही सगळी प्रथा पूर्ण करायची आहे. पण अर्णवचं लग्न कशा पद्धतीत झालं आहे हे सात्विकाला माहितीच नाही आहे. त्याच्यामुळे सात्विकालासुद्धा हे लग्न आणि हे जे काही चाललं आहे ना, ते मान्य नसेल असं मला वाटतं, असं आता आजी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये अर्णव म्हणत असतो, ती हक्क आणि अधिकार मला माहिती नाही आहे, पण माझ्या आईने जी प्रथा सुरू केली आहे ती सुरूच राहायला हवी आहे. मला इथे ईश्वरीला सगळा मान मिळावा असं वाटत नाही, पण माझ्या आईने जे सुरू केलं आहे ते थांबता कामा नये. तिची जशी इच्छा होती तशी पूजा होणार आणि ते सगळं पूर्ण होणार, असं अर्णव म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी आजीला भडकवत असते,
जेव्हा आजी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, हे सगळं थांबायला हवं, तेव्हा वल्लरी म्हणते हे थांबणार नाही आहे, आपणच हे सगळं थांबवलं पाहिजे. तर इथे ईश्वरी पूजेसाठी तयार झालेली असते. तेव्हा तिचे केस ओळे असतात. तेव्हा ती हळूहळू केस पुसत असते, सुकत नसतात. तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर हे घे, हेअर ड्रायर घे आणि केस सुकव. आपल्याला पूजेला जायचं आहे, उशीर होईल, चल लवकर." तेव्हा ती हेअर ड्रायर घेते आणि त्याच्यातून गरम वाफ आल्यानंतर ती घाबरते आणि तो हेअर ड्रायर हातातून खाली पडतो आणि तिला चटकासुद्धा लागतो. अर्णव तिचा हात पकडतो आणि हळुवारपणे तिच्या हातावरती फुंकर मारत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो बघा, ईश्वरी अर्णवकडे कशी बघते. जेव्हा अर्णव तिची खूप जास्त काळजी घेत असतो, तेव्हा ती त्याच्याकडे एकटक बघतच राहत असते.